जय योगेश्वर. उद्या आपण संक्रांत साजरी करणार आहे. संक्रांतीचा काल सुमंगल क्रांतीचे आव्हान रे, भक्तीच्या शक्तीने त्याला दाखवू आपले प्रेम रे. कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्णं वंदे जगद्गुरुं. अशी ही संक्रांत दरवर्षी आपण साजरी करत असतो. पण का करतो, याचा मागे काय उद्देश आहे, तर आपण आता हे समजून घेणार आहे. मकर संक्रांत म्हणजे ही 14 जानेवारीला दरवर्षी येते. हा निसर्गाचा आहे, निसर्गाचा उत्सव आहे. निसर्गामध्ये बदल होतात, कारण आता उत्तरायणामध्ये उत्तरायण म्हणतात त्याला, आणि म्हणूनच पितामह भीष्मांनी उत्तरायणापर्यंत वाट पाहिली होती, कारण हा खूप संक्रांतीचा काळ म्हणजे खूप शुभ काळ मानला जातो. तर अशी ही शुभ संक्रांत, आणि सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो, म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. तर या संक्रांतीच्या नावामध्येच काय आहे, तर संघक्रांती आहे. संक्रांत म्हणजे संघक्रांती. संघक्रांती म्हणजे काय, तर सगळ्यांनी एका दैवी विचाराने एकत्र येऊन भगवंताचं काम करणे, म्हणजे याला संघक्रांती म्हणतात, संक्रांत म्हणतात. तर अशी क्रांती आपल्याला करायची आहे. तर ही क्रांती कशी आहे, रक्तरंजित नाही आहे, डोकं उडवून नाही आहे, तर ही आपल्याला डोकं बदलवून करायची आहे. दैवी विचाराची क्रांती आपल्याला करायची आहे, म्हणजे आपले दैवी विचार आपल्याला घ्यायचे. तर दैवी विचार काय, तर संक्रांत काय संदेश देते आपल्याला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर अशी ही संक्रांत तिळातला स्नेह, गुळातला गोडवा आपल्या जीवनामध्ये आणायचा आहे. तसंच थंडीचे दिवस असतात आणि आपले स्नायू सगळे अकडलेले असतात, आणि म्हणून या गुळ गुणधर्माचा आहे आणि तिळ पण उष्ण गुणधर्माचा आहे. म्हणूनच आपण या संक्रांतीला तिळगुळचेच लाडू बनवतो, आणि हे तिळगुळचे लाडू बनवून आपण ते एकमेकांना देतो आणि आपण पण खातो. तर त्यामुळे आपल्याला उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. तसाच शुभ काळ मानला जातो. या उत्सवाला स्त्रिया हळदी कुंकू करतात, तसंच वाण देतात, दान देतात. दान देण्याची पण पद्धत आहे. पूर्वीच्या काळी लोक तिळाच्या लाडूमध्ये सोन्याचे नाणे लपवून ते ब्राह्मणाला दान देत असत, आणि स्त्रिया पण एकमेकांना हळदी कुंकू देऊन वाणाचं आणि अन्नाचं दान देतात. तसंच पतंग उडवण्याची पद्धत आहे. पतंग उडवण्यामागे हाच उद्देश आहे की सूर्यस्नान घडतं, कारण आपले थंडीमुळे आपले स्नायू अकडलेले असतात, आणि आपण जर उन्हात गेलो तर आपल्याला सूर्यस्नान घडतं, आणि पतंग उडवण्याच्या निमित्त आपण सूर्यस्नान करतो आणि डी कॅल्शियम आपल्याला मिळते. तसंच ज्याप्रमाणे पतंग आकाशात उडाल्यावर सुंदर दिसतो, खूप सुंदर सुंदर पतंग आकाशात उडलेले असतात, निळे, लाल, पिवळे, हिरवे, खूप सुंदर दिसतात. पण जेव्हा ते पतंगाची दोरी तुटते आणि तो पतंग कुठे पण अडकतो, पाण्याच्या टाकीवर, विजेच्या तारेवर, झाडावर, कुठे अडकतो, आणि मग त्याची दिशाहीन होऊन जाते असा तो पतंग. म्हणून पूजनीय दादाजी आपल्याला सांगतात की आपल्या जीवनाचा पतंग हा भगवंताच्या हातात आपण देऊ, आणि भगवंताला सांगू की आमचा पतंग तुझ्या हातात सुरक्षित ठेव, आणि मग आपण या सृष्टीमध्ये आनंदाने विहरू. अशी ही संक्रांत आपल्याला साजरी करायची आहे.